आणि त्याच्यापासून संस्कृतीपासून प्रेरणा मिळते. आणि म्हणूनच आपण पूर्वजांचं स्मरण करायचं असतं की आपले पूर्वज काय होते, केवढे दिग्गज होते. हे जर आपण बघितलं मग नक्कीच त्यापासून आपल्याला ज्याला इन्स्पिरेशन म्हणतो, एक प्रेरणा, एक प्रोत्साहन मिळतं आणि आपणही काही करावं अशी आपल्याला भावना होते. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी अतिशय भाग्यवान आहे. आमचे पूर्वज हे विठ्ठलपंतांचे भाऊ म्हणजे ज्ञानेश्वरांचे काका. ते तुम्ही गुरुचरित्र वाचलं, अगर कुठले गजानन महाराजांचं गजानन विजय वाचलं आणि कुठलेही व्रत केलं, 16 सोमवारचं व्रत करा का प्रदोष करा, काहीही करा, त्याच्याने प्रारब्ध बदलत नाही. आजकाल जे एक समज आहे की सीबीएसई किंवा काय ते आपला कॉन्व्हेंटचा म्हणजे तो सुधारलेला, तो जास्त ज्ञानी, हा केवळ भ्रम आहे. कॉन्व्हेंटच्या मुलाला इंग्रजीतनं अस्खलित शिव्या देता येतात, पण तो अत्यंत शुद्ध ग्रॅमॅटिकली ज्याला म्हणता येईल आणि पंक्च्युएशन वगैरे शुद्ध इंग्रजी तो लिहू शकत नाही. नमस्कार. विज्ञान, अध्यात्म आणि संस्कृती या 3 गोष्टींमध्ये साम्य काय बरं? या 3ही गोष्टी निर्माण झाल्या ते मानवी आयुष्य सुखद व्हावं, सुखकर व्हावं यासाठी. आणि या 3ही गोष्टी एकच व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात जगत आहे. हे सर्व मी तुम्हाला का सांगते? कारण आज आपल्याकडे एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आलेले आहेत. ते वैज्ञानिक आहेत, ते व्यापारी आहेत, ते सरकारी नोकरीत अधिकारी होते, सरकारी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळले आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सायंटिस्ट आहे. तर आजचा आपला हा पॉडकास्ट खूपच विशेष होणार आहे. त्यामुळे ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. आपण धार्मिक, आध्यात्मिक, ज्योतिष विषयक चॅनल चालवत असताना आज विज्ञान क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आपल्याला भेटतायत आणि हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे सरांना मी आजपर्यंत 123 पेटंट मिळवलेले आहेत. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मी विचारलं की किती मिळाले, तर म्हणे नक्की सांगता येणार नाही, पण 256च्या वर मिळाले किंवा दर 15 दिवसांनी एखादा तरी मिळतच. त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे जेव्हा मी त्यांच्या आयुष्यातील शिक्षण पाहत होते तेव्हा त्यांच्या डिग्र्या मला लक्षात ठेवणं थोडं कठीण झालं, म्हणून मी त्या सरळ लिहून घेतलेल्या आहे आणि आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे की त्यांनी शिक्षण त्यांचं किती झालं. कारण त्याला जवळपास 10 मिनिटं लागतील, तरी मी थोडक्यात सांगणार आहे. BE इलेक्ट्रिकल, एमटेक इन एरोनॉटिकल, एमटेक इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, PGD in industrial electronics, DCM in system analysis, BA/MS in medical, MBA in internal business, interior auditor at TQM International, PhD in McGinn United Aerospace USA आणि 25हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सल्लागार आहेत. 23च्या वर पेटंट आणि 256च्या वर 87 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहे. बरोबर सर? 103 पेक्षा जास्त आहे. 1986 मध्ये तुंगभद्रा धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी त्यांनी एक वेगळी प्रणाली तयार केली. त्याही पेक्षा AC सोलरवर चालवण्याचं संशोधन श्रेय त्यांच्या नामावलीत आहे. 10,000 लोकांचा स्वयंपाक होईल एवढं मोठं सोलर कुकरची त्यांनी निर्मिती केलेली आहे. लॅपोस्कोपी यंत्र हे पूर्वी फक्त ऑप्टिकल फायबरवर चालत होतं, तर त्यावर संशोधन करून बॅटरी आणि विजेवर चालणारं यंत्र त्यांनी तयार केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत कार्बन नॅनो फायबर बेस SPVP या प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. इंडियन आर्म फोर्स आणि पोलीस डिपार्टमेंट साठी सरांनी स्पेशल वेपन प्रॅक्टिस आणि फायर आर्म्स विकसित केलेला आहे. बापरे सर, एखादी डिग्री घेताना
मुलांना घाम फुटतो. तुम्ही एवढ्या डिग्र्या, एवढं सगळं कार्य कसं केलं? याचं उत्तर मूळ जो विषय आहे त्याच्यातच येतो की संस्कृती. संस्कृती जर आपण अवलंबली तर त्याच्यात आपल्या लक्षात येतं की आपल्याला तो वारसा मिळालेला आहे. बरोबर. आणि त्याच्यापासून संस्कृतीपासून प्रेरणा मिळते. आणि म्हणूनच आपण पूर्वजांचं स्मरण करायचं असतं की आपले पूर्वज काय होते, केवढे दिग्गज होते. हे जर आपण बघितलं मग नक्कीच त्यापासून आपल्याला ज्याला इन्स्पिरेशन म्हणतो, एक प्रेरणा, एक प्रोत्साहन मिळतं. आणि आपणही काही करावं अशी आपल्याला भावना होते. आणि त्याच्यातून मग हे घडत जातं. म्हणजे आपल्या याच्यात जर बघितलं तर अगदी ऋषी परंपरेपासून जर बघितलं तर त्यांचं ज्ञान इतकं व्यापक होतं की त्याच्यासमोर म्हणजे मी एका काजव्या एवढा सुद्धा नाही. लोकमान्य टिळकांचं उदाहरण तुम्ही बघा. त्याच्यानंतर नाशिकचेच कृष्णाजी विनायक वझे फार मोठी व्यक्ती होऊन गेली. ते 1890चे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे सिव्हिल, 1881 डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या तिथून सिव्हिल झाले होते. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जसे फादर ऑफ इंजिनिअरिंग म्हटलं जातं, त्याच योग्यतेची वधेशास्त्री म्हटलं जातं, ती व्यक्ती आहे. त्यांचं जीवन जर बघितलं, ते पुस्तक आम्ही आता एक छोटं पुस्तक प्रकाशित केलं, पण त्यांच्या संबंध लेखनाचं पुस्तक मोठं प्रकाशित करतोय, ते तुम्हाला त्यावेळेला नक्की बोलवेल. की ते बघितल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळते की एक व्यक्ती इतकं अध्ययन करू शकते पुरातन वाङ्मयाचं, ते पचवू शकते आणि त्याच्यातून परत नवीन इतक्या वाङ्मयाची निर्मिती करू शकते. हे सगळं जर बघितलं तर आपण विस्मित होतो. आणि मग वाटायला लागतं हे जर एवढं करू शकत होते, मीही माणूसच आहे, मग मी का करू नये. आणि इथे संस्कृतीचं महत्व येतं की संस्कृतीपासून मला प्रेरणा मिळते. आता पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षाचं का बरं श्राद्ध? श्रद्धेने केलेलं स्मरण म्हणजे श्राद्ध. मग तुम्ही वडे खाल्ले का भाताची पिंड दिले का कशाचे दिले, हा तो सगळा कर्मकांडाचा भाग आहे, त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे की पूर्वजांचं कृतज्ञतेने स्मरण, ते किती कर्तृत्ववान होते. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी अतिशय भाग्यवान आहे. आमचे पूर्वज हे विठ्ठल पंतांचे भाऊ म्हणजे ज्ञानेश्वरांचे काका, म्हणजे एका अत्यंत दैदिप्यमान परंपरा असलेल्या कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. आणि साहजिकच मला मग प्रश्न येतो, मग पुढे येतं अध्यात्म. म्हणजे हे झालं की पुढे अध्यात्म येतं की मग मला माणसाचा जन्म का मिळाला. लोक नेहमी म्हणतात मीच का, म्हणजे वाईट घडलं तर मग ते विचार करतात. पण आम्ही कधी चांगलं झाल्यानंतर मीच का, मलाच का हा विचार कधी करतो का? आणि हे मला अध्यात्म शिकवतं, हे मला संस्कृती शिकवते. कारण त्या संस्कृतीतनं मग पुढे मी अध्यात्माकडे जेव्हा वळतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की एक परंपरा जी आहे, म्हणजे तो डीएनए, आजच्या मॉडर्न भाषेत म्हणायचं झालं तर डीएनए, तो डीएनए आपल्यात आलेला असतो. आणि ही जाणीव आपल्याला नसते. कसं असतं की संस्कृती आणि अध्यात्म माझ्या मनाला पॉवरफुल करतात. कारण माझं मन जर दुबळ असेल तर मी पराभूत असतो. मी काय म्हणजे आता एक उदाहरण सांगतो. काहीतरी 82 साली माझं मूल होऊन गेलं तर माझ्या सासू सासऱ्याच्या इच्छेपायी कर्मकला जाऊन नागबली नारायणबली केलं. सगळे ते 3 दिवसाचे विधी झाले, सगळं झाल्यानंतरचं जे काही चाललेलं होतं शेवटचं हे, त्याच्यात मला ते गुरुजी सांगत होते की म्हणा, आणि आता आणि सोडा आणि म्हणा की पापोहम पापकर्मा पाप संभवा. त्यांनी ते सांगितलं, पण मी म्हणत होतो पुण्योहम पुण्यकर्मा पुण्य संभवा. असं 4-5 वेळा झालं. ते गुरुजी चिडले माझ्यावर. अहो मी काय सांगतोय आणि तुम्ही काय म्हणता. म्हटलं गुरुजी तुम्ही जे सांगायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगताय, पण जे योग्य आहे मला आणि जे मला लागू आहे ते मी म्हणतोय. मी पाप संभवा नाहीये. आता इथे अध्यात्म कसं येतं,
मला माणसाचा जन्म मिळाला, मला एका उच्च कुळामध्ये जन्म मिळाला, मला बुद्धी मिळाली, मला सुदृढ शरीर मिळालं. आणि आता तुम्ही परीक्षा म्हणालात तर मला परीक्षा म्हणजे काय नाही, म्हणजे एखाद्या माणसाचं म्हणजे आता नाशिक तुम्ही पुण्याची, मी नाशिकचा, मिसळ हा प्रकार आहे. म्हणजे जितक्या सहजपणे एखादा माणूस मिसळ खातो तितक्या सहजपणे मी कुठल्याही परीक्षा देतो. मला त्याचं कधीच टेन्शन नसतं. लहानपणापासून मला परीक्षेचं टेन्शन माहीत नाही, कारण रेग्युलर अभ्यासाच्या पलीकडे मी विचार करतो. ही आपली क्षमता आपल्याला त्याच्यातनं कळते. आणि ही जेव्हा कळते आणि मला ती प्रेरणा घेऊन माझं मन त्याच्यातनं पॉवरफुल होतं. नाहीतर म्हणजे पापोहम पापकर्म जर म्हणायला लागलो काय, मग सगळं निराशाच निराशा आयुष्यात. जीवनामध्ये चढ उतार येणारच आहेत, अनिवार्य. ते तुम्ही गुरुचरित्र वाचलं, अगर कुठले गजानन महाराजांचं गजानन विजय वाचलं आणि कुठलंही व्रत केलं, 16 सोमवारचं व्रत करा का प्रदोष करा, काही करा, त्याच्याने प्रारब्ध बदलत नाही. थोडस ज्योतिषशास्त्राचं एक म्हणजे पण त्यामध्ये मी निश्चित हे म्हणेन, जे घडणार असतं ते घडणारच आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलतो आणि त्याच्यावरती मात करण्याची एक मानसिक शक्ती, ज्याला मनोबल म्हणतो, ते मला मिळतं. आणि मनाने जर हरलो तर मी पराभूत होतो, मनाने जिंकलो तर मी सगळीकडे जिंकू शकतो. आणि ह्यासाठी मन हे पॉवरफुल होतं. 3 गुण असले पाहिजे. त्याचा पहिला गुण सांगितला, मन पॉवरफुल पाहिजे. आणि हे पॉवरफुल माइंड करण्यासाठी मला संस्कृती महत्वाची आहे आणि अध्यात्म महत्वाचं आहे. खूपच छान. आता तुम्ही प्रारब्ध बोललात. आम्ही सुद्धा सांगतो की ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही, किंवा कोणीच भाग्य बदलवू शकत नाही, भाग्य घडवू शकतो. आणि आज आपण भेटतोय डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी. त्यांना तुम्ही 1-2 मिनिटं 5 मिनिटं ऐकताय आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांचं ज्ञान अथांग समुद्राप्रमाणे आहे. आज ते घडलेले आपण त्यांना भेटतोय, परंतु सर आम्हाला तुमचं बालपण ऐकायला आवडेल. माणूस एका दिवसात नाही घडत, ती वाटचाल आम्हाला पाहिजे. हो, निश्चितच आहे. म्हणजे हे काही एका रात्रीतनं घडलेलं नाही. जसं एक म्हण आहे, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. तसं माणसाचं आयुष्य एका झटक्यात घडत नसतं. हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे आज प्रत्येकाला जे हवंय ना, पटकन हवंय, ज्याला मॅगी 2 मिनिट्स, असं मॅगी सारखं आयुष्य असूच शकत नाही. कुठल्याही गोष्टीसाठी सतू दीर्घकाल नैरंतर्य, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि त्याचबरोबर त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असावं लागतं. अथक परिश्रम ज्याला म्हणतो, सतू दीर्घकाल नैरंतर्य म्हणजे अथक परिश्रम. आणि कुठल्याही विपरीत परिस्थितीने खचून न जाता ते करत राहणं. मी एपीजेच्या सोबत 3.5 वर्ष त्यांच्या एका परियोजनेचा प्रमुख म्हणून काम केलं. अनेक गोष्टी म्हणजे एपीजे पुस्तकातनं किंवा इतर मीडियातनं जे काही लोकांपर्यंत पोहोचले ते फार कमी, असं म्हणून विभागाचा एक छोटा भाग आहे. खरे एपीजे फार खोल होते, व्यक्तिमत्व फारच थोड होतं. त्यांचं एक वाक्य सगळ्यांना माहिती आहे की ड्रीम बिग, मोठी स्वप्न बघा. पण त्यातलं पुढचं वाक्य लोक विसरतात आणि ते वाक्य होतं की स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा, मोठी होण्याची स्वप्न बघा, पण ती झोपेत नका बघू, झोप उडवणारी स्वप्न बघा. आणि नेमकं हा भाग आम्ही इग्नोर करतो. सुदैवाने मला आई वडील जे लाभले, जे कुटुंब जसं लाभलं तसं मला अत्यंत दैदिप्यमान आई वडील लाभले की ज्याने लहानपणापासून मला प्रेरणा देत राहिले. चांगलं मी काही केलं, अर्थात थोडासा पूर्वजन्मीचा भागही येत असतो, कारण आपल्या परत संस्कृतीवरती मी येतो. वेदर यू बिलीव्ह ऑर नॉट, रिबर्थ इज युनिव्हर्सल ट्रूथ. पुनर्जन्म हा वैश्विक सिद्धांत आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, पुनर्जन्माचा फेरा हा असतोच असतो. नाही तर ज्ञानेश्वर म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, 16व्या वर्षी आम्हाला शेंबूड पुसता येत नाही आणि आमचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज तोरण्याला तिथे अभिषेक करून म्हणतायत की इथे श्रींचं राज्य स्थापन करेन.
काय जवळ होतं त्यांच्या? एक 4 तट्ट आणि 4 मावळे आणि खिशात 4 अशर्फ्या. म्हणजे माझ्याजवळ अमुक असतं तर मी अमुक केलं असतं, ही सबब नाही. सबब सांगणारा माणूस कधीच वर येत नाही. पहिला गुण त्याच्यातनं आपल्याला संस्कृतीपासून जे मिळतो, या पूर्वजांच्या ह्याच्यापासून, अध्यात्मापासून, या सगळ्यांपासून जे मिळतं ते म्हणजे सबब नाही. जे उपलब्ध आहे, संकल्प माझा मोठा पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेन, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या युद्धात मारले गेले असते तरी सुद्धा माझ्या दृष्टीने आमचे शिवबाराजे हे ग्रेटच. कारण संकल्प ग्रेट होता आणि त्या पाठीशी जे समर्पण होतं, त्यासाठी जे प्रयत्न होते ते ग्रेट होते. तर असं यापासून आपण प्रेरणा घ्यायची असते. आता मला वडिलांनी लहानपणापासून मी चांगलं काही केलं, सुदैवाने म्हणजे बालवाडीत जेव्हा होतो तेव्हापासून मी माझ्या शिक्षकांचा अत्यंत लाडका, माझ्या आईवडिलांचाही मी सगळ्यात धाकटा. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात धाकटा. माझा इमिजिएट मोठा भाऊ माझ्यापेक्षा 10.5 वर्षाने मोठा, दुसरा त्याच्यापेक्षा 2 वर्षाने मोठा, तिसरा त्याच्यापेक्षा 2 वर्षाने मोठा. म्हणजे सगळ्यात थोरला भाऊ माझ्यापेक्षा 14.5 वर्षाने मोठा. मी सगळ्यात लहान होतो, परंतु तिघांपेक्षा माझ्यावरती आईवडिलांचं जरा जास्त प्रेम होतं. कारण काय की मी कुठलाही वाक्यपणा कधीच केला नाही. आईला किंवा वडिलांना दुखावलं जाईल असं काही करायचं नाही. आता हे का? असं लहानपणापासून ती बुद्धी मला होती. त्यांना जे आवडेल, त्यांना आनंद होईल असं करायचं. आणि आजही मी त्या एकाच विचाराभोवती जगत असतो. आज ते हयात नाहीयेत, पण तरी सुद्धा त्यांच्या आत्म्याला दुःख होईल असं काही करायचं नाही. त्यांच्या आत्म्याला सदैव संतोष होईल असंच मी वागायचं, असंच मी करायचं. हा एक संकल्प मला कायम स्वतःवर ठेवतो. आणि मला आईवडील इतर काही आणून देणार नाही. म्हणजे कधी चॉकलेट देणं वगैरे आजचा जो प्रकार असतो, हे असे प्रलोभन काय दिले. मला पुस्तक आणून द्यायचे छोटे छोटे. मग त्याच्यामध्ये बाल महाभारत, बाल रामायण म्हणजे चिमुकले रामायण. मग अशापासून पुढे माझं वाचन साधारणपणे 2.5 वर्षाचा होतो तेव्हापासून प्रचंड वाचन. म्हणजे एका बैठकीत मी चांदोबा वगैरे हे पूर्ण संपून टाकायचं. हे का? म्हणजे पूर्वजन्मीचं, म्हणजे मी जे बोललो की पुनर्जन्माचा सिद्धांत जो असतो की ते पूर्वजन्मीचं मला कदाचित कंटिन्युटी मिळालेली ती. तर या सगळ्या याच्यामध्ये पुस्तकं माझे वाचन खूप व्हायचं. जवळजवळ 100पेक्षा जास्त शास्त्रज्ञांची चरित्र, छोटी छोट्या पुस्तिका मला आईवडिलांनी आणून देते. आणि ते वाचून माझ्या डोळ्यासमोर एक आदर्श उभं राहत गेलं. त्यातला काय, सर अल्फ्रेड नोबेल, हेनरी कॅव्हेंडिश हे फार आजच्या काळामध्ये न्यूटन बिटन सगळे कोणी उठतो आणि म्हणतो, पण हेनरी कॅव्हेंडिश हा याचा जर संशोधनाला समर्पित माणूस होता. हे खरोखर ते जीवन आहे की मी जो इतका समर्पित राहू शकलो ना, कुठेतरी त्या हेनरी कॅव्हेंडिशचं माझ्यावरती परिणाम झालेला आहे. हे वाचता 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 पुढे मला आध्यात्मिक पुस्तकं देत असताना साधारणपणे 6व्या वर्षी मला रामकृष्ण आणि विवेकानंद मिळाले. आणि त्या वयात मराठीतले, मी मराठी मीडियमचा आहे, आता ओघाने आलं म्हणून सांगतो, मी 11वी मॅट्रिक मराठी मीडियम मधनं झालेलो आहे. आजकाल जे एक समज आहे की सीबीएसई किंवा काय ते आपला कॉन्व्हेंटचा म्हणजे तो सुधारलेला, तो जास्त ज्ञानी, हा केवळ भ्रम आहे. कॉन्व्हेंटच्या मुलाला इंग्रजीतनं अस्खलित शिव्या देता येतात, पण तो अत्यंत शुद्ध, ग्रॅमॅटिकली ज्याला म्हणता येईल आणि पंक्च्युएशन वगैरे शुद्ध इंग्रजी तो लिहू शकत नाही. हे वास्तव आहे. एक जनरल स्टेटमेंट मी करतो, एका दुसरा अपवाद असेल. पुढे तुम्हाला सांगतो की आज इंग्रजीत माझं कधीच काही अडत नाही. न बोलताना अडतं, न लिहिताना अडतं आणि समजून घ्यायला अडतं माझं. तर मी ते विवेकानंद आणि रामकृष्ण पूर्ण वाचून काढले. योगायोग असं आता काही गोष्टी ज्या असतात ना, आता तुम्ही ज्योतिषाचा उल्लेख केला होता म्हणून सांगतो, कुठेतरी प्रारब्ध असतं, कुठेतरी काही ना काहीतरी घटना आपल्या आयुष्यात घडायच्या असतात की ज्याला टर्निंग पॉइंट, आजच्या मॉडर्न भाषेत आपण म्हणतो, आयुष्याला एक नवीन वळण मिळतं. टर्निंग पॉइंट ज्याला म्हटलं जातं, कॉमन शब्द येतो. मी ते विवेकानंद वाचत असताना त्याच्यात एक इंग्रजी वाक्य आलं. माझी आई फार शिकलेली होती, जुन्या काळची 4थी, म्हणजे आजच्या काळच्या मॅट्रिक पेक्षाही जास्त शिक्षण म्हणावं लागेल.
आईने मला ABCD शिकवलं होतं. आई मराठी मीडियम मध्ये. तर आईला असं इंग्रजी काही वाक्य येत नव्हतं. ते वाक्य मी आईला विचार, आई म्हणे मला काही सांगता येत नाही, तुझे वडील संध्याकाळी येतील कामावरून, त्याला तू वडिलांना विचार. माझे वडील रेल्वेमध्ये उच्च अधिकारी होते. संध्याकाळी घरी आल्यावर मी वडिलांना विचारलं, मला हे वाक्य कळलं नाही, मला समजून सांगा. आता भाग्य बघा, असे आई वडील मिळायला नशीब लागतात. वडिलांनी दुसरे कोणी असेल ना त्याचं भाषांतर सांगितलं असतं, विषय संपला आणि त्याच्यातनं आयुष्य काही घडलं असतं का, मला शंका आहे. वडिलांनी मला नुसतं भाषांतर नाही सांगितलं, ते इंग्रजीतलं वाक्य, कारण 5वी पासून त्याला इंग्रजी चालू व्हायचं आमच्या वेळेला, बालवाडीपासून नव्हतं, पहिलीपासून नव्हतं. त्यामुळे मी तर त्यावेळेला काहीतरी 3री का काहीतरी होतो. मी पहिली 2री शिकलं नाही, 3रीची परीक्षा देऊन 4थीत बसवलंय. 6व्या वर्षी 3रीची परीक्षा दिली मी. त्यामुळे माझ्या वयाचं आणि शिक्षणाचं गणित वेळ खात नाही, गमतीचा भाग येतो. तर वडिलांनी मला ते सांगितलं, मी देवनागरीत लिहून घेतलं, मला लक्षात राहावं म्हणून. म्हणजे इंग्रजी भाषा, लिपी देवनागरी मी लिहून घेतलं, पण माझ्या लक्षात ते कायमचं राहिलं. त्याच्या पुढे वडील मला म्हणाले की तू कधी कोणासारखा हो असं मी तुला कधीच म्हणणार नाही. तू एखाद्या मोठ्या माणसासारखा झाला तर मला त्याच्यात तुझा काहीही अभिमान वाटणार नाही. मला तू असा झाला पाहिजेस की माझ्या बरोबरीच्या लोकांनी त्यांच्या मुलांना तुझं उदाहरण दिलं पाहिजे, किंवा तुझ्या पुढच्या पिढीला तुझ्यासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, तर मला तुझा अभिमान वाटेल. हे त्या वाक्यातनं मला जीवनाचा संदेश वडिलांनी दिला. आणि ते वाक्य होतं, इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर अन एक्झाम्पल, वाय नॉट युअर सेल्फ बी अन एक्झाम्पल. स्वामी विवेकानंदांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. पण दुर्दैवाने मला हे वाक्य माहीत असलेला माणूस अपवादात्मक पण भेटला नाही. खूप फेमस वाक्य. एक वाक्य आयुष्य घडवणार आहे. आणि माझं भाग्य वयाच्या 6व्या-7व्या वर्षी हे माझ्या वाचनात यावं, ते मला इतक्या प्रभावीपणाने माझ्या वडिलांनी सांगावं. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. आणि मी त्या क्षणी काही कळत नव्हतं. आता विचार करा, ते वय काही कळायचं नाही, पण मला एवढंच कळलं, मी कोणाचा अनुकरण करणार नाही, जग माझं अनुकरण करेल असा मी बनेन, इतका त्याच्यातनं संदेश मी घेतला. आणि त्या दृष्टीने मी आयुष्य जगत राहिलो. अर्थात काही गोष्टी ते म्हणतात ना, सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुर्यः, औदार्यम वंशपुण्येनं आत्मपुण्येनं वैभवः. हे फार मोठं सुभाषित आहे. आणि लोक विसरतात. आईवडिलांना तुम्ही माझ्यासाठी काय इस्टेट ठेवली विचारतात, चुकीचा हा आहे. आईवडिलांची इस्टेट जी असते तो संस्कृतीचा, परंपरेचा वारसा असतो. तर सुशीलो मातृपुण्येनं, आईमुळे मला तो गुण मिळाला. पितृपुण्येनं चातुरः, एक म्हणजे मी माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे 74 साली पहिल्या अटेम्प्टला वयाच्या 24व्या वर्षी IAS होऊ शकलो. पहिल्या अटेम्प्टला. ते श्रेय मी माझ्या वडिलांना देतो आणि MS स्वामीनाथन साहेबांना देतो. औदार्यम वंशपुण्येनं म्हणून परत संस्कृती, म्हणजे मी परत इकडून तिकडे त्याच्यावर येते. म्हणजे नुसतं संस्कृती बोलणं म्हणून स्विच आउट केला असं नाही, कारण ह्या सगळ्या इंटर रिलेटेड, एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. तुम्ही असं वेगळं नाही करू शकत. तर औदार्यम वंशपुण्येनं मी लहान होतो, काहीतरी माझ्या मते 4-1 वर्षाचा असेल. दिवाळीचा दिवस होता, नरक चतुर्दशीचा. सकाळी आईने आंघोळ घातली छान, आणि हे करून मला नवीन हाफ चड्डी आणि एक बुशर्ट आणलेला होता. लिंबू कलरचा शर्ट होता मला आठवतं, आणि कॉफी कलरची हाफ पॅन्ट होती. ते मला घातलं आणि मी बाहेर आमच्या म्हणजे पडला मोठा असायचा, कंपाऊंडच्या आत कोणी यायचं नाही, कारण फाटकापासून आमच्या दारापर्यंत जवळ फरलांगभर चालवा लागायचं. सामान्य माणूस आमच्या कंपाऊंड मध्ये कोणी प्रवेश करणार नाही. आजही जसं कलेक्टर कमिशनर इथे कोणीतरी गंमत म्हणून आत जाऊ शकत नाही, तेच आमच्या बाबतीत होतं. मी बाहेर बागेत होतो आणि आमच्या गेटच्या पुढे म्हणजे बाहेरून एक स्त्री चाललेली होती आणि साधारण माझ्याच वयाचा मुलगा होता. तो रडत होता आणि आई त्याला रागवत होती आणि थोडस मारतही होती.
त्याला रडताना बघताना मला का कोण असतो, मला खूप वाईट वाटलं. मी गेटच्या बाहेर गेलो आणि त्यांना विचारलं, मावशी त्याला बाळाला का तुम्ही मारताय? आता त्यांना माहिती होतं मी कोण आहे म्हणून. म्हणजे छोटे बाबू नाही, तो काय वेडा आहे, त्याला कळत नाहीये, तो नवीन कपड्यासाठी हट्ट धरून बसलेला आहे, खायला नाहीये, मी त्याला नवीन कपडे कुठून आणू? म्हणजे त्या मातेचं हृदय पिळवटून निघत होतं. म्हणजे आपल्या मुलाला देऊ शकत नाही, त्याची इच्छा आहे पण आपण देऊ शकत नाही, ही जी अगतिकता आहे ना, त्या मातेच्या चेहऱ्यावर आणि शब्दांना जाणवत होती. कारण आई ही आईच असते. म्हणजे कुठलीही स्त्री, तुम्ही सुद्धा, तुम्ही बाकी काही असण्यापेक्षा पहिल्यांदा आई आहे. तुम्ही जगन्मातेचं, आदिशक्तीचं साक्षात प्रतिरूप आहात. प्रत्येक स्त्री, मग छोटी मुलगी असो का 90 वर्षाची आजी असो, ही माझी लहानपणापासून श्रद्धा आहे की त्यांना ताबडतोब, म्हणजे काय कोणास तो, मी अंगातला तो शर्ट काढला आणि त्याला घातला. तो खूप आनंद झाला, पण ती बाई घाबरली. आणि छोटे बाबू हे काय केलं, तर बाकी आतमध्ये दुसरे कपडे नव्हते, त्यामुळे खालचं काही मी देऊ शकत नव्हतो. त्यामुळे शर्ट काढला आणि मी त्याला घातला. पण तो हसायला लागला, त्याला आनंदी झाला. आणि त्याला म्हटलं, बघ माझा जो चड्डी नवीन आहे, तुझा जो शर्ट नवीन आहे की नाही, आता रडू नकोस, आईला त्रास देऊ नकोस. तो उड्या मारायला लागला. त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, ती घाबरली, आतमध्ये आली. झाड खटखटवलं, माझी आई आली बाहेर, वडील कामावर गेलेले होते. आई बाहेर आली, आईच्या पाया पडून गयावया करायला लागले. तो शर्ट त्याचा का, तो परत रडायला लागला. आणि तो काढून म्हणे, छोट्या बाबूंनी त्याला घातलं, म्हणजे तू मी होतं धुवून देते, तुम्ही काय सांगाल ते करते. पण आईने माझ्याकडे बघणार, काय झालं? आई असं तो रडत होता, त्याला नवीन कपडे पाहिजे होते. मला वाईट वाटलं म्हणून मी त्याला देऊन टाकलं. माझ्या आईने त्या बाईला थांबायला सांगितलं. आईने त्या मुलाला घाल काढू नको, त्याला रडवू नकोस तू. आत मला घेऊन आले. आईने सगळं त्या दिवाळाचं फराळाचं त्या दोघांनी खाल्ल्याशिवाय घरी नाही दिलं. आणि मला दुसरे कपडे घालायला दिले. आणि माझं जे ती पण होती, ती पण त्या मुलाला आईने दिली. फक्त मला आई एक म्हणाली, तुला माहिती आहे का की आता पुढच्या दिवाळीपर्यंत तुला नवीन कपडे मिळणार नाही. कारण फक्त दिवाळीला नवीन कपडे आजच्यासारखी बदल होती हो, तो पुन्हा जमाना, सगळ्याच गोष्टींचा अप्रूप होता. त्यावेळेला दिवाळीची चोळा करंजे अनारसे होते, लहान तर काही नाही, कधी गेले बाजारात अनारसे अंडे आले. म्हणजे जमाना बदललेला आहे आता, त्यामुळे कुठल्या गोष्टीचा अप्रूप नाही राहिलं. मी आईला म्हटलं, आई मला चालेल, मी वर्षभर जुने कपडे घालेन, त्याला सणाच्या दिवशी रडताना मला बघवणार नाही. तो आनंदी झाला ना, मला दिवाळीचा आनंद मिळेल. आईने मला पोटाशी धरलं. आई म्हणे, असाच राहा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद बघत जा. ही संस्कृती, हे संस्कार आईने त्याला दिलं. त्या बाईला रवाना केलं. सवाष्ण तू, तिला हळदी कुंकू लावलं. कोण कुठल्या जातीची आई कधीच विचारत नसेल. तू सवाष्ण, आज दिवाळीचा दिवस आहे, सुखी हो. आणि काहीतरी तिला तावडा काहीतरी. माझ्या मनापासून नमस्कार. म्हणजे 2-3 विषय आले तुमच्या बोलण्यात. माऊलीला तर माझा नमस्कार आहेच. इतरांसाठी आदर्श बना हा वडिलांनी दिलेला संस्कार, की जो स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तेच 4थीत मिळाला. त्यानंतर 4 वर्षाचा होतो. त्यानंतर तुम्हाला मिळालेला दुसरा महत्वाचा संस्कार म्हणजे झोपेत पाहतो ती नव्हे तर झोप उडवतात ती स्वप्न. APJ अब्दुल कलाम यांचं खूपच छान. म्हणजे आदर्श कसे घडतात आणि खरोखर आदर्श घडलेले आज तुम्ही आमच्या समोर आहात. अजून एक तुमच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना मला असं कळलं की काय होतं ना, अनेक लोक आयुष्यभर संघर्ष करतात, सरकारी नोकरी कशी मिळेल, तिथून सुरुवात करून तिथे फुल स्टॉप देतात. आणि तुम्ही सरकारी नोकरी सोडून जेव्हा व्यवसायाकडे वळतात तर त्याला काय कारण काय होती, म्हणजे आता लक्षात येतं काय असावी, पण तुम्ही सांगा. परत मला थोडस मागे जावं लागेल शालेय जीवनाकडे. मी 6वीत होतो, 9 वर्षाचा होतो. आम्हाला सायन्स आणि गणित शिकवायला, सायन्स आणि इंग्लिश शिकवायला
उषाताई जोगळेकर म्हणून होत्या. काहीतरी ते 20-22 वर्ष असतील. शिक्षकी पेशाचं त्यांचं पहिलंच वर्ष. ते त्यांचे वडील इथे मॅजिस्ट्रेट होते, आदर्श मॉन्टेसरी आता आहे तिथे राहत होत्या. आणि सगळं वर्ग त्यांना मॅडम म्हणायचा, पण मी त्यांना का कोणा असतो मला माहित नाही, मी त्यांना उषाताई म्हणायचो. आणि घरात त्यांना बेबी म्हणायचे सगळे. त्यांची आई फक्त त्यांना उषा म्हणायची. म्हणजे दोनच व्यक्ती त्यांना नावाने हाक मारणाऱ्या. तर मी सगळ्या शिक्षकांचा आणि शिक्षकांचा अतिशय लाडका पहिल्यापासून खूप लाड केलं मला शिक्षकांनी. पहिल्याच म्हणजे पहिल्या 6 माहीतच त्यांनी माझ्यात काय बघितलं काय मला माहित नाही. मला त्या म्हणाल्या, ओमप्रकाश तुझं इंग्रजी चांगलं आहे, तू लक्ष दे, भाषेच्या जोरावर तू जग जिंकशील. 20-22 वर्षाची शिक्षिका, पहिलं वर्ष आहे, असं काही अगदी सिनियर शिक्षक आहे, अनुभवी शिक्षक आहे. त्यांना काय वाटलं कुणाच ठाऊक, त्यांच्या मुखातनं मातृरूप म्हणजे आदिशक्ती जगत मातेने मला ही प्रेरणा दिली असं समजतो मी उषाताईंच्या रूपाने. आणि दुसरं पुढचं वाक्य त्यांचं होतं की सायन्समध्ये तुझी असामान्य गती आहे, तू जगावेगळा विचार करणार आहेस रे, तू याच्यावर लक्ष केंद्रित कर, याच्यात पूर्णपणे झोकून दे, तू फार मोठा शास्त्रज्ञ होशील. विचार करा, एक 9 वर्षाचा मुलगा 6वीचं पहिलं सत्र चालू आहे आणि त्याला एक तरुण म्हणजे लहान वयाची शिक्षिका हे म्हणते, हा योगायोग आहे. आता तुम्ही ज्योतिषामध्ये ह्याला काय योग म्हणत असाल, कुठले ग्रह आलेले असतील मला सांगता येत नाही, पण म्हणून कुठेतरी ग्रहदशा महत्वाची असते. तुमच्या आयुष्यात कोण यावं, काय घडावं, या घटनांमागे विधिलिखित ज्याला म्हणतो. ज्योतिष म्हणजे काय, विधिलिखित. हे विधिलिखित 6व्या दिवशी सटवाई लिहून जाते ना, ते ब्रह्मदेवालाही बदलता येत नाही. आणि तिथे त्या आणखीन माझा टर्निंग पॉइंट हा दुसरा. आणि त्या क्षणी म्हणजे त्यावेळेला माझ्या डोक्याने घेतलं, मला शास्त्रज्ञ व्हायचंय. संपलं, मला बाकी काही व्हायचं नाही, शास्त्रज्ञ व्हायचं. त्याच्या आधी अर्थात जेव्हा या वडिलांनी सगळं सांगितलं होतं, मग एकदा असंच माझा मोठा भाऊ सायन्सला गेला होता, पण त्याने सायन्स सोडून दिलं, आर्ट्सला गेला, कारण मला सायन्स झेपत नाही तो बोलला इंटर सायन्सला असताना. दुसरा भाऊ मेडिकलला गेला. तिसरा म्हणजे माझं कॉलेजच्या शिक्षणावर विश्वास नाही, मला व्यवसायात जायचंय. आणि मी तर लहानच होतो त्याला, असंच काहीतरी 5-6-7 वर्षाचा असेल. मी आतल्या खोलीत खेळत होतो, मोठ्या हॉलमध्ये कोणाशी तरी वडील बोलत होते. कोण होतं काय होतं मला काही माहित नाही. मी आपल्या त्या दिवशी एकटा खेळतो, कारण जनरली एकटाच खेळत असेल. असं सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळणं नसायचं. म्हणजे कलेक्टरची मुलं, कमिशनरची मुलं, अशाच सर्कलमध्ये असायचो आम्ही. ते थोडंसं ते असतं, म्हणजे त्याला इलाज नाही, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा, पण ते एक क्लासेसमध्येच वावरणं असतं ते. तर वडील त्यांना बोलताना किंवा मोठ्या मुलापासून माझी अपेक्षा होती त्याने इंजिनियर म्हणून घराण्याचं नावलौकिक वाढवावं असं मला वाटलं होतं, पण त्याच्याकडनं झेपत नाही बोलत. दुसरा मेडिकलला गेला, तिसऱ्याचा कॉलेजच्या शिकवणार. त्यामुळे तिघांपैकी एकही इंजिनियर होत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आता धाकटा तर इतका लहान आहे, हा पुढे काय करेल काय नाही हे काही मला आज सांगता येत नाही. शेवटी 4 मुलं असून एक पण इंजिनियर नाही झाला असं माझ्या आयुष्यात एक असमाधान मला राहील की काय, असं काहीतरी बोलले ते. तर विचार करा, हे वाक्य कानावर का पडावं, परत योगायोग ग्रहदशा, म्हणजे ते वाक्य कानावर पडलं. बरं, कानावर पडलं तर काही कळावर डोक्यात शिरावं असं वय पण नाहीये. त्याच्यातनं एवढंच डोक्यात आलं की एका नाही तरी मुलाने इंजिनियर म्हणून घराण्याचा नाव लौकिक वाढवावा, पैसे कमावं हे वडिलांच्या वाक्यात नव्हतं. कीर्ती मिळवावी हे वडिलांची इच्छा आहे. आपले तिघं मोठे भाऊ आता ते काय झालंय मला काही ते कळायचं वय नव्हतं, पण ते तिघं होऊ शकत नाही. एकच एक आशास्थान आता मी आहे. मी सुद्धा जर इंजिनियर झालो नाही ना, तर वडिलांना 4 मुलं असून सुद्धा म्हणजे दुःखी राहावं लागेल. आणि माझ्या वडिलांना दुःखी मला बघायचं नाही. माझ्या वडिलांना मला आनंदीच करायचंय. मी इंजिनियर होणार हे त्या 6व्या-7व्या वर्षी निश्चित झालेलं. आणि त्या इंजिनियर होणारला पुढे या उषाताईंच्या वाक्याने जोड मिळाली, मी शास्त्रज्ञ होणार.
आणि माझा पुढचा सगळा प्रवास त्याच दिशेने होत राहिला. सुदैवाने मला म्हणजे मी इंजिनिअरिंगला गेलो, पटकन ऍडमिशन मिळाली. पहिल्या सेमिस्टरला चुकून मी युनिव्हर्सिटीत पहिला आलो. मी चुकून म्हणत, कारण मी काही प्रयत्न नव्हता केला. पण युनिव्हर्सिटीत पहिला आल्यावर माझ्या लक्षात आलं काही आपण विशेष न करता पहिला येऊ शकतो. मग नेहमीच काय येऊ नये. जर वाईट गोष्टींचं व्यसन लागतं ना, तसं चांगल्या गोष्टींचं सुद्धा ऍडिक्शन असावं. ते व्यसन का लागू नये. आणि मला ते लागलं. आणि टू बी ऑलवेज ऑन दी टॉप, दुसरा क्रमांक नाही, मी टॉपलाच राहीन, हे एक मनाने जो ध्यास घेतलेला होता लहानपणापासून, मी त्याच दृष्टीने हे करत राहिलो. ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे मला आठवतं 29 एप्रिलला माझी बीईची फायनल इयरची परीक्षा झाली. अर्थात मी सुट्टी कधीही घरी घालवायचो नाही. सत्र सुरू झालं की आमचे HOD म्हणजे प्रिन्सिपल यांना मी निरनिराळ्या ऑर्गनायझेशनचे पत्ते वगैरे शोधायचो आणि त्यांना पत्र लिहायला लावतो की सुट्टीमध्ये मला तिथे प्रवेश मिळावा. आणि खरं सांगतो, मी एकही सुट्टी घरी घालवली नाही आहे. मी BRC मध्ये एक सुट्टी, TIFR मध्ये एक सुट्टी, त्याच्यानंतर त्यावेळेला सांताक्रूझ एअरपोर्ट होतं, सहार वगैरे काय सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल सगळं एकच. सांताक्रूझ एअरपोर्टवर जवळजवळ 1.25 महिना राहिलेलो आहे. त्यातले 15 दिवस ATC ला, एअर ट्रॅफिक कंट्रोलला, आणि 15 दिवस खाली एअरो मेंटेनन्सला. हे असं सगळं मी अनुभव मिळत गेलो, शिकत गेलेलो. एकही दिवस वाया नाही घालवायचा, हे माझं लहानपणापासून धडपड. तर अशा याच्यात मग मी 29 तारखेला रात्री पोहोचलो घरी पुण्याहून. 30 तारखेला विचार केला, आता रिझल्ट लागायला तर 1.25 महिना 1.5 महिना आहे, काय करायचं. आता काही आपल्याला म्हणजे पत्रव्यवहार करून काही आता कॉलेज संपलेलं, त्यामुळे विद्यार्थी म्हणून कुठे प्रवेश मिळणार नाही. मी काही फाईल लावले कॅरियरला, सायकलच होतं त्यावेळेला, लक्झरियस वन म्हणजे सायकल त्या काळचा. इथे फक्त सातपूर इंडस्ट्री रेड होता, आंबाड बिंबाड काहीच नव्हतं, अगदी मोजक्या इंडस्ट्री होती. काय नाही, सरळ जायचं गेटच्या जवळ, वॉचमनला साहब से मिळणे का किंवा कोणी नोकरी यायच्या, तो गेटचा वॉचमनच हाकलून द्यायचा. आतमध्ये प्रवेश मिळत नव्हता. जय इलेक्ट्रॉनिक्स म्हणून होतं इथे, त्यावेळेला ते ऑडिओ मॅग्नेटिक टेप बनवायचे, कॅलिफोर्नियाचं कोलॅबरेशन. आता ह्याच्यातून बघा, वडिलांचे संस्कार परत आणि त्याच्यातनं आपण स्वतःला घडवणं, एक हजरजबाबीपणा, पटकन निर्णय घेण्याची क्षमता, हे मी आजच्या तरुण पिढीला आवर्जून सांगेन. यात मी माझं उदाहरण देतो म्हणून आत्मप्रौढी नका समजू, मी सगळ्यांना हात करून विनंती करेन. परंतु ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा तेवढा घ्या, ओमप्रकाश वजा करून टाका. तर मी गेटच्या इथे गेलो तर साहब से मिळणे काय, तर त्याने मला काय विचारलं, राव साहब से मिळणे काय. आता रावसाहेब कोण काय, हा राव साहब से मिळणे काय, एवढं तो बोलला. अंदर क्या वो करकरे रिसेप्शनिस्ट है, उसको मिलो. मी आत गेलो आणि ते टायपिस्ट बसलेला होता तिथे रिसेप्शनवरती. आता मी बघा, एक सूत्र मिळालं की त्याचा उपयोग कसा करत जायचा असतो, हे मी मुद्दाम आवर्जून सांगेन. की मी आत गेला, आपण करकरे का, आता त्याला नावानिशी आश्चर्यच आहे, कारण एरवी अपरिचित माणसाला नाव कसं. आता मला त्या गोठ्याकडनं कळलेलं होतं, करकरे का, हो, मला साहेबांना भेटायचं. कोणाला, राव साहेबांना. आता त्याने पुढचा प्रश्न विचारला, छोटे राव का मोठे राव. आता परत प्रश्न पडला, आता हे काय भानगड आहे माहित नाही. मी मनाशी विचार घेतला, भेटायचं तर छोट्याला का भेटा, मोठ्याला भेटा. मी दिलं ठोकून, मोठे राव साहेबांना भेटायचं. थांबा, बोर्ड मीटिंग चालू आहे, वाट थोडीशी 10 मिनिटं वाट बघत बसतो. मीटिंग झाली, सगळे आले बाहेर आणि मी आतमध्ये गेलो. आता एक मी शाखेचा आहे, आवर्जून एक गोष्ट सांगेल, बालपणापासून मी शाखेचा संस्कार, त्यामुळे शाखेचे संस्कार जे असतात, परत मी त्या सगळ्या याच्यात गेलो की कुठून कुठून मिळतात. म्हणजे संस्कृतीतनं संस्कार मिळतात, आईवडिलांपासून संस्कार मिळतात, वडीलधाऱ्यांपासून मिळतात, शिक्षकांपासून मिळतात, तुमच्या सभोवताली असलेल्या मित्रांपासून मिळतात. म्हणजे तसं शाखेपासून मिळणारे संस्कार हे फार महत्वाचे आहे. म्हणजे अनेक ठिकाणी असं पुढे घडलेलं आयुष्यात. मी दाराशी उभा राहिलो, आत येऊ का म्हणून विचारलं, मी म्हटलं या, आणि त्यांनी मला प्रेमाने स्वागत केलं. तर म्हणजे जेव्हा त्यांना
तुमच्या माझ्यात एक नातं आहे आणि ते गुरुजींच्या फोटोकडे बोट दाखवायचं. कधीच आमचा विषय झालेला नसायचा. तर मी त्यांना इथे गॅरिसन इंजिनियर कपूर म्हणून एजी होते, असिस्टंट गॅरिसन कपूर, त्यांनी जेव्हा असं म्हटलं, साहेब तुम्हाला शाखा आणि शाखेचा माणूस लपत नाही, त्याची देहबोली सांगून जाते हा शाखेचा, त्याची भाषा सांगून जाते हा शाखेचा. म्हणजे ह्या गोष्टी मी आवर्जून सांगेन, कारण ज्याला आजच्या मॉडर्न भाषेत तुम्ही कम्युनिकेशन स्किल म्हणतात. आता हे कम्युनिकेशन स्किल जे आहे ना, हे मी उदाहरणासहित तो आणतो. मी आत गेलो, त्यांना सांगितलं, साहेब नमस्कार, मी असं ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी, माझी परीक्षा कालच झालेली आहे, रिझल्ट जून मध्ये आहे, पण तोपर्यंत मला वेळ वाया घालवायचा नाही. मला तुमच्या इथे काही शिकता आलं तर शिकायची इच्छा आहे. मला पगाराची अपेक्षा नाही, मला पगार नकोय, मला शिकायचं. बसायला सांगितलं त्यांनी, विचारलं सगळं, तर ही माझी फाईल, मला फाईल बघायची गरज नाही, तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास. त्यांनी पहिली गोष्ट मला, माझ्या इथे वेकन्सी नाही. म्हटलं मला नोकरीच नको आहे, तर वेकन्सीचा प्रश्नच येत नाही, मला शिकायचंय. शिकावं म्हणून तुम्ही ठेवून घ्या, तुम्ही सांगा ते कामं करेन. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे, अनपेड अप्रेंटिस म्हणून तुला घेतो, लिहून देत, असं लिहून देतो. आणि मी अनपेड अप्रेंटिस म्हणून जॉईन झालो. आणि ते म्हणे की तुला जर अशी आशा असेल की मी तुला नोकरी देईन आणि कायम माझ्या इथे नोकरी मिळेल तुला, तर इंग्लिशमध्ये अर्थ झाला. म्हटलं की सर, मी मराठीत सांगतो तीच गोष्ट सर्वांना सोपं जावं म्हणून, की सर तुम्ही मला कायमस्वरूपी नोकरी दिली तरी मी कायम तुमच्या इथे नोकरी करणार नाही. विचार करा, काहीच मिळालेलं नाही. आणि त्यावेळेला मी त्यांना असं बोलतो, त्यांना आश्चर्य वाटलं, असं का? म्हटलं, हावेवर स्मॉल बट टू हॅव माय ओन इंडस्ट्री इज माय ड्रीम अँड सम अदर डे आय विल हॅव इट. विचार करा, अजून कशात काही नाहीये. आणि मी त्यांना असं उत्तर दिलं. त्यांनी मला कधीपासून येतं म्हटलं, आता थांबायचं आहे. मी तुझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या आईवडिलांना माहिती आहे मी चुकीच्या जागी जाणार नाही आणि चुकीच्या कारणाने मला उशीर होणार नाही. तो कोणाला ओळखतो? म्हणजे मी राहतो राबादूर गोखलेच्या समोर, कारण त्याच्या नावासमोर रोटेरियन वाचलं होतं मी, आणि राबादूर गोखले आमच्या समोरचे रोटेरियन होते. त्यामुळे मी परत तो प्रेझेन्स ऑफ माइंड संदर्भ कोणाचा द्यायचा, कारण त्याला रोटरी क्लब एकच होता मी, आणि मोजके लोक रोटेरियन होते. मी राबादूर गोखलेंच्या समोर होतो, अच्छा ओळखतोच होता. मग ते आजोबा म्हणतो त्यांना, समोरच राहतो आम्ही लहानपणी. हे काय, त्यांचे नातवंड माझ्या बरोबरीचे शाळेतले, त्यांच्या घरातही खेळत असतो. ठीक आहे, मी त्यांना विचारलं तर चालेल, विचारा. उद्यापासून 8-8:30 आणि मी नेहमी जायला लागलो. 15 दिवसाने त्यांनी मला कन्फर्मेशन म्हणजे अपॉइंटमेंट दिली. म्हणजे विचार करा, मे महिन्यातली गोष्ट आहे, काहीतरी 14-15 मेला मला अपॉइंटमेंट दिली. आणि त्याच्यानंतर 20 सप्टेंबरला माझ्या हातात संध्याकाळी क्लिपा पाठवला. मी त्यांना वाकून नमस्कार केला, म्हणजे खूप धन्यवाद, तुम्ही मला इतके दिवस शिकायची संधी दिली, तर मी तुमचा आभारी आहे. का बरं तू असं बोलतोस? म्हटलं काय नाही, हे पाकिट कधीतरी मिळणार हातात, मला माहिती होतं. म्हणजे काय त्याच्यात, उद्यापासून येऊ नको. तुला असं का वाटतं? म्हणजे स्वाभाविक आहे, तुम्ही सांगितलं होतं तुमच्या इथे काय नोकरी नाहीये, कारण मी कधी इथे अपेक्षाच ठेवलेली नाही. त्यामुळे उद्यापासून येऊ नको, हे त्याच्यात असणार. अरे उघड आणि बघ. काय नाही, घरी जाऊन उघड पैसे उघड. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ताई, त्याच्यामध्ये माझी कन्फर्मेशन ऑर्डर होती. 2 विभागाचा प्रमुख म्हणून मला नेमलेलं होतं. आणि उद्या त्याचा वाढदिवस आहे, 21 सप्टेंबर माझा बर्थडे असतो. आणि दिस इज युअर बर्थडे गिफ्ट. सो तोपर्यंत मला टीनेजर म्हणत होते. टुमॉरो ऑनवर्ड्स यू विल नॉट बी ए टीनेजर. आणि ओळख करून देताना ते म्हणायचे, इज माय टीनेजर ऑफिसर. आता ह्या सगळ्या ह्याच्यातलं जे आहे, म्हणजे पहिली नोकरी, परत मी तिथे काही काळ नोकरी केली, मला पुढे शिकायचं होतं. मी मग पुढे आता ह्याला जात होतो, कॉलेजला जात असेल, अजून पुण्याला गेलो की कॉलेजमध्ये जायचो, भेटायचो सगळ्या शिक्षकांना.
मला एक जाणवलं की IITians आपल्याला तुच्छ देखतात. मला एक खटकायचं, त्याला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान नाहीये. पण असं होतंय, आमचे VV केळकर सर होते, डॉक्टर VV केळकर, काय केलं पण मी लाग टाकला. असं त्या दिवशी तिथे चहा पीत बसले होते ते आमच्या इलेक्ट्रिकला. तर मी त्यांना बोललो की सर, मला आता आयुष्यभर हे दुय्यम ठरवणार IIT. मला त्यांनी पाठवलं, ओमप्रकाश तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू IASC ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोरला जा. परत बघा, योगायोग आणि शिक्षणाची प्रेरणा, नोकरी शिक्षण असं माझं होत गेलं. तू तिथे जा आणि तू रेग्युलर ME नको करूस, तू बाय रिसर्च MTech कर. बरं, अवघड आहे. म्हणजे 100-200 एखादा बाय रिसर्च जातो. प्रवेश मिळणं अवघड, आणि प्रवेश मिळाला तर यशस्वी होऊन बाहेर पडणं अवघड. कारण ती प्रक्रियाच फार वेगळी आहे. इथे म्हणजे जे एंट्रन्स हा रेग्युलर प्रक्रिया नसते. तिथे तुम्ही गाईड निवडायचा, तुमचा विषय निवडायचा, कशावर रिसर्च करणार, त्यांना पटवायचं, आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारलं, त्यांनी हो म्हणून जर पत्र दिलं, मग जाऊन ऍडमिशन घ्यायची. हे सगळंच म्हणजे. आणि आता कोण, तर मला एरोस्पेस मध्ये करायचं होतं, आणि त्यावेळेला IISCचे डीन, डायरेक्टर आणि HOD डॉक्टर सतीश धवन सर होते. आता ही एवढी दिग्गज व्यक्ती, त्यांच्याकडे गेलो. अर्थात म्हणजे कशी चालणी लागली असणारी कल्पना करा. पण मी त्याच्यातनं पार पडलो. मला विद्यार्थी म्हणून स्वीकारलं त्यांनी आणि ऍडमिशन घेतली. परत म्हणजे इकडच्या नोकरीचा राजीनामा दिला. परत आता यांनी सोडलं नाही. मला घरी भेटायला आले होते माझ्या वडिलांना. त्यांनी मला लॉंग लिव्ह म्हणून दिलं की तुझं शिक्षण झाल्यावर तू परत ये. कारण वडील म्हणाले तो शिक्षणाला जातो, तुमच्या इथे नोकरी सोडून दुसरीकडे नोकरीला जात असताना मी कान धरून सांगितलं सर नको जाऊ म्हणून. पण त्याशी शिक्षणाच्या आडवी येणार नाही. परत इथे आई-वडील महत्वाचे असतात. वडिलांना शिक्षणाचं महत्व माहित होतं. परत मी आजच्या पिढीला किंवा आजच्या पिढीच्या पालकांना सांगेन, मुलांना जास्तीत जास्त शिकवा. मुलगी असो का मुलगा असो, आणि मुलांना मुलींनो तुम्ही जास्तीत जास्त शिका. शिक्षणाला पर्याय नाही. आणि पुढे मग म्हणजे माझं हे सगळं होत आलं. मला एव्हिओनिक्स करायचं होतं पण नव्हतं. पण नेमकं माझं हे पूर्ण व्हायला त्यावेळेला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स चालू झालं. त्याचे प्रमुख होते डॉक्टर UR राव सर, सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया, आपल्या भाजचे प्रमुख, दिग्गज माणसं. तर मी त्यांच्याकडे गेलो. अरे म्हणे वेळाच का तू, तुला माहिती नाही इथला नियम, एकच MTech अलाउड आहे, डबल MTech अलाउड नाही इथे या संस्थेत. त्यामुळे सर हो हो घरी जा. मी चिकाटेल आपला सतीश धवन सर, अरे डायरेक्टर कधीच त्याला होकार देणार नाही. मी आपल्या चिकाटीने दोघांनाही रोज भेटायचो. मी काही घरी आलोच नाही. तिथे बसूनच बाहेर बसूनच सर येताना त्यांच्या केबिन मध्ये येतात जाताना मला बघायचे. मी उभा राहायचो. परत बाहेर निघाले, उभा राहिला. चिकाटी आणि असं जाताना पटकन उठून उभं राहणं ती संघाची शिस्त नाही. शिक्षणाबद्दल आदर तर असला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंताने तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेन परिसेवया. उद्धटपणाने तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. प्रणिपातेनं नम्रता पाहिजे. विद्या विनयेन शोभते. विनय माझ्यात नसेल, माझ्यात नम्रता नसेल तर मला कधीही ज्ञानप्राप्ती होणार नाही. मी परीक्षार्थी राहील, विद्यार्थी कधीच होणार नाही. आणि आज सगळे परीक्षार्थी झालेले दुर्दैवाने विद्यार्थीच राहिले नाहीत कोणी. रोज होता 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 शेवटी त्या ऍडमिशनचा शेवटचा दिवस उजाडला. काय नाही, मी बाहेर बसूनच. आता 3 वाजता कॅश क्लोज होणार, सगळं बंद होणार, प्रक्रिया क्लोज होणार. 12:30-1 होत आले. परत सरांच्या दाराला केल्याने आत तू काय इथे, मी तुला येताना तू चिकाटीने इथे बसू नये, तुला माहिती आहे ना नियम, त्यामुळे आय कांट डू एनिथिंग. म्हटलं सर मला तुमच्या समोर काही विचार मांडू द्याल का, परवानगी द्याल? येस से. पण म्हणजे मराठीत सांगतोय मी, इंग्रजीतलं संभाषण, की ह्याच वर्षी तुम्ही हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स कोर्स लॉन्च केला. आतापर्यंत एकही ऍडमिशन झालेली नाही. आता 1 वाजत आलेला आहे, 3 वाजता क्लोज होणार आहे. त्यामुळे आता कोणी येईल, कारण कुठली ट्रेन येणार किंवा काय येणार असे काही आता आशा नाहीये. त्यामुळे आता कोणी येईल
आणि 2 तासात कोणी ऍडमिशन घेईल याची शक्यता जवळजवळ 0 आहे. म्हणजे ह्या वर्षी एकही ऍडमिशन होणार नाही. त्यामुळे ह्या वर्षी कोर्स चालू करून एकही ऍडमिशन नाही. पुढच्या वर्षी कोणीतरी येईल किंवा मागच्या वर्षी कोर्स लॉन्च झाला, किती जणांनी घेतलं होतं, कोणीच आलं नव्हतं. म्हणजे काहीतरी खोट आहे. म्हणजे पुढच्याही वर्षी कोणी ऍडमिशन, आणि 2 वर्ष जर ऍडमिशन नाही झाल्या तुम्हाला हा कोर्स बंद करावा लागेल. अँड सर, इट विल बी अ डिसग्रेस टू माय दिस मदर इन्स्टिट्यूशन. माझ्या या मातृसंस्थेला हे अत्यंत अपमानास्पद राहील, लांछनास्पद राहील. असं होऊ नये. निदान एक तरी ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी असावा, म्हणून तुम्ही माझा विचार करावा अशी परत मी तुम्हाला नम्रतेने विनंती करायला आलेलो आहे. बघा, तुम्हाला पटलं तर फॉर द रेप्युटेशन ऑफ द इन्स्टिट्यूशन आय रिक्वेस्ट यू टू अलाउ मी ॲज अन एक्सेप्शन. ते दिलखुलास हसले. म्हणजे हा युक्तिवाद. परत मी इथे तेच सांगतो की तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचे विचार मांडायची पद्धत, ती नम्रता, शब्दरचना, म्हणजे भाषा प्रभुत्व हे फार महत्वाचं असतं. हे सगळं संभाषण इंग्रजीतलं. विचार करा, मी मराठीतनं मॅट्रिक झालेला, पण माझं कधीच अडलं नाही. उषाताईंनी जे सांगितलं होतं, तू भाषेच्या जोरावर जग जिंकशील, हे उषाताईंचं वाक्य खरं ठरलं. त्यांचे आशीर्वाद. आणि त्याने राव सरांना बोलवलं. तुम्ही त्याला खरं सांगू का म्हणे, माझी तर फार इच्छा आहे, पण नियम आड येत होता, त्यामुळे म्हणे मी काही करू शकत नव्हतं आणि फक्त तुम्हाला बोलून दाखवलं होतं, पण आय कुड नॉट फोर्स यू. कारण सतीश धवन फार व्यक्तीच मोठी होते, आभाळाच्या उंचीची माणसं. सो यू आर रेडी टू ऍक्सेप्ट हिम ॲज युअर असिस्टंट? इट विल बी अ प्लेजर फॉर मी. It's a rare thing. Very rarely one can get such a student. I am fortunate to have him as my student. हे राव सरांचं वाक्य. आणि मला म्हणजे आता त्याच्यात लिहिलेलं की दिस इज अन एक्सेप्शन. दिस विल नॉट फॉर्म एनी प्रिसिडिंग एक्झाम्पल इन फ्युचर. म्हणजे याचा संदर्भ भविष्यात कुठेही घेता येणार नाही, हे सगळं स्पष्ट लिहून मला ऍडमिशन दिली. आणि मी डबल एमटेक तिथे केलेला, 2 एमटेक केलेला. IISc मी एकमेव विद्यार्थी आहे. मग त्याच्यानंतर मला दिल्लीचे रवींद्र मराठेंनी बोलवलं आणि मला नोकरी तर करायची नव्हती, पण त्यांनी मला मागच्या HODना सांगितलं मला कोणीतरी द्या. म्हणजे गेले 10 महिने इंटरव्ह्यू चालू आहे. परदेशातून मी लोक बोलवतो, पैसे देऊन, जाण्या येण्याचा खर्च देऊन, पण तरी देखील एकही कसोटीला उतरत नाही. कारण इंटरव्ह्यू पॅनलवरती होते TIFRचे डॉक्टर गोखले आणि डॉक्टर दामले. त्यांच्या म्हणजे रवींद्र मराठे सरांच्या भाषेत बोलायचं झालं, फौजी सिन्स लास्ट 10 months इंटरव्ह्यूज आर गोइंग ऑन. सो मेनी स्टॉलवर्ड्स फ्रॉम अब्रॉड दे केम, बट दे वर ड्रिल्ड अँड थ्रोन अवे. हा शब्द त्यांनी वापरला. एवढं काय विशेष आहे. आणि सगळं अत्याधुनिक उपकरण आणलेले, धूळ खात पडलेले वापरले. का असे ठेवले? म्हणजे कोणी नाहीच आहे. तरी नोबडी हू विल टेक कमांड ऑफ दिस. मला चॅलेंज स्वीकारायची सवय. मला रुटीनची हे नाही, थोडासा हे आहे. यात काय विषय म्हणून मला याला रिसर्च लॅबोरेटरी म्हणून मान्यता मिळवायची. त्यावेळेला मेनन सर CISRचे डायरेक्टर होते. तर मी करेन त्यांना, म्हणजे त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने असं हे केला, पेटवला आणि मी हो म्हटलं. आता याच्या आधी एक घटना अशी घडली होती की दिग्रस सांगलीच्या जवळ सनफ्लॉवर ऑइल सीड रिसर्च प्रोजेक्ट आहे, तिथले डायरेक्टर होते हायब्रिडचा शोध लावणारे डॉक्टर GP अर्गीकर. ते आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि स्वामीनाथन साहेबांनी काहीतरी सांगितलं होतं. मी आमचे HOD येणार फडणीस होते, त्यांच्या केबिनमध्ये मी उभा होतो, काहीतरी डिस्कशन. आणि हे सर येऊन तिथे बसले. सर नाही म्हणे थांब तू नको. त्यांनी काहीतरी सांगितलं की हा प्रोजेक्ट तुम्ही घ्या, अग्रिकल्चरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंट्रोड्यूस करायचं होतं. पण सर सांगितलं कोणी हा विचार करणारा नाहीच आहे, आमच्याकडे कोणी नाही आहे, सॉरी आम्ही हे काही घेऊ शकत नाही. मी सर मी काही बोलू? सर नका म्हणून
ऍक्सेप्ट करा. म्हणजे कोण करणार? मी करेन. अरे म्हणजे तू तुझा अभ्यास करशील का हे करशील, तुझं मेरिट गेलं तर डिपार्टमेंटची अप्रूव्ह होईल. म्हटलं सर काळजी नका करू, डिपार्टमेंटच्या अप्रूव्हलाही धक्का लागणार नाही आणि हा प्रोजेक्ट तिथे पूर्ण करेल. तो घेतला, तो पूर्ण केला. आणखीन करत गेलो आणि मग एकदा स्वामीनाथन साहेब सांगलीला आलेले होते, ते सगळं बघितलं आणि विचारलं हे कोणी केलं. मी भारतभर शोध घेतोय पण प्रयत्न करू एवढं म्हणणाराही मला भेटत नाहीये, पण हे यशस्वी करून दाखवणं. वाचन कॉलेजच्या आले ते. आता शिक्षक कसे मोठे असतात तुम्ही बघा, म्हणजे मोठ्यांसाठी आहे. वास्तविक फडणवीस सरांनी क्रेडिट घेतलं असतं. त्यांनी काही नाही, मला बोलवलं, निरोप पाठवला, आमचा तो शिवाजी बोला आणि त्यांनी त्यांचं आम्ही कोणीच काही केलेलं नाही, डिपार्टमेंटचं कॉलेजचं श्रेय नाही, सगळं श्रेय या मुलाचं याने केलं. हा मनाचा मोठेपणा. स्वामीनाथन साहेबांना यू कम टू दिल्ली, जॉईन ICR. आय ऑलरेडी कमिटेड मराठी. ठीक आहे, तू तिथून मोकळा होशील तेव्हा, कारण मी तिथे फार दिवस नोकरी करायचं नाही माझं ठरलेलंच होतं. मराठी म्हणजे परीक्षा संपली ताबडतोब तिथे जॉईन झालो. तिथे मग सगळं चालू केलं, ते डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलं. एक प्रोसिजर म्हणून डॉक्टर मला का मी ते स्वीकारलं होतं, हे डॉक्टर कोखरे दामले समोर मोठमोठ्या 18 वर्ष टेक्सास इन्स्ट्रुमेंट मध्ये सर्व्हिस केलेली माणसं सुद्धा का सिलेक्ट होते, असं काय विशेषण आपल्याला स्वतःला पारखून पाहायचं होतं. मला खरं सांगतो, म्हणजे माझा उद्देश तो होता म्हणून मी त्याच्यात उडी घेतलेली होती. असं काय विशेष आहे किंवा मी देखील टेकला नाही, मला ते भीती नव्हती, मला आत्मविश्वास होता. काय विचारणार आहेत विचारून, त्याच्यामुळे मला ते नकार देते. माझ्या मनात सुतराम ते हे नव्हतं. इंटरव्ह्यू झाला, आउटस्टँडिंग कॅन्डिडेट म्हणून मला रेकमेंड केलं, सगळं झालं. मुंबई जिल्हा आलो, तो येतानाच प्रवासाचा राजीनामा लिहून टाकलेला होता आणि मी राजीनामा दिला. रडले. म्हणजे रवी साहेब मला एकच म्हणाले, ओमप्रकाश आजपासून मराठी इंजिनिअरिंगचं पथक सुरू झालं. खरंच तसं झालं. तिथे आज मंगल कार्यालय एकेकाळी ती इतकी कंपनी 3-3 वर्षाचा ऍडव्हान्स देऊन एक्सपोर्ट ऑर्डर असायच्या, फुल पेमेंट देऊन ऑर्डर बुक केलेलं असायचं. म्हणजे अधोगती. आता काय हा दैवयोग परत. आणि मी दिल्लीला गेलो स्वामीनाथन साहेबांकडे. त्यांनी मला इमिजिएट ऍडिशनल जॉईंट डायरेक्टर म्हणून अपॉइंटमेंट दिली. आता सगळे तिथे 50च्या जवळची माणसं, त्याच्या 24 वर्षाचा मी. सगळ्यांना दुःख होतं ते की आपल्या डोक्यावरती आणून बसवला. एकूण ते मला जाणवत होतं ते. आता त्यांचंही बरोबर आहे की म्हणजे त्याचा ओट मिळलं तर दूध निघेल, असा एक लहान मुलगा आणून आपल्या डोक्यावर बसवलेला कोणाला इथे होणार. बरं, मी अग्रिकल्चरचा नाही, मी बॉटनीचा नाही, म्हणजे त्या क्षेत्रातलाच नाहीये. इंडियन काउन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्चला मी स्वामीनाथन साहेबांना म्हणालो, सर तुम्ही का हा दोष घेत आहेत. साहेबांनी आम्हाला केलं, पीपल आर अनहॅपी and it is obvious and I am too young, I am a child. These are all senior people, experienced people. I also feel awkward to behave as their boss. मला शेवटपर्यंत माय सन म्हणायचं, मला नावाने हाक मार, माय सन, आय वॉट ए सोल्युशन, डोंट वरी. आणि सडनली काहीतरी 14 डिसेंबरला वगैरे मला बोलवलं. म्हणाले, माय सन, यू फील अप दिस फॉर्म. काय? You are going to appear for IAS. So I am not mentally or intellectually prepared. Nothing doing. I am confident that it will come through. फॉर्म भरला. 16 डिसेंबर शेवटची असायची त्यावेळेला. फॉर्म भरला. देवाची दया, मी पहिल्या अटेम्प्टला क्लिअर झालो. इंटरव्ह्यू असेल, परत तिथे वडिलांचे संस्कार, मला परत संस्कार. नंतर इंटरव्ह्यू फार विचित्र होता. त्या दिवशी जे 10-12 लोक होते, मी एकच सिलेक्ट झालो इंटरव्ह्यू मध्ये. परत संस्कार हे महत्वाचं. वडिलांचं ट्रेनिंग मला तिथे उपयोगी पडलं आणि मी IAS झालो, जॉईन झालो. स्वामीनाथन साहेबांनी त्याला इकडे तिकडे न टाकता युनियन कॅडरला टाका म्हणून सांगितलं. आणि माझं प्रोफेशनला मला फिरवलं.
आसाममध्ये मला जास्त ठेवलं होतं पुराच्या वगैरे याच्यात. तिथे आलो आणि मग प्रोबेशन झाल्यावरती 7 वर्षाचा बॉन्ड सही करायचा असतो. बघितलं की जर त्या सोन्याच्या पिंजऱ्यात शिरलो, आणि ते ब्युरोक्रॅटिक आयुष्य असं असतं, यू आर इन अ कम्फर्ट झोन, प्रोटेक्टेड कम्फर्ट झोन. आणि मग मी विचार केला की मी म्हणजे उडणं विसरेन नाही, मला देवाने उडायला पंख दिले हेही विसरून जाईल. आणि मी राजीनामा दिला आणि बाहेर आले. खूपच छान. म्हणजे एवढं मोठं आयुष्य आपण एवढ्या पॉडकास्ट मध्ये टाकायचा प्रयत्न करतोय. संपूर्ण योगायोग आणि असा जॉब मिळणं आणि लगेच राजीनामा देणं हे कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही, असं तुम्ही आयुष्य जगलात. स्वामीनाथन आले, माझ्या वडिलांनी समजायचा प्रयत्न केला. वडिलांनी सांगितलं की त्याने निर्णय घ्यायचा. आम्ही बाहेर पडलो आणि शेवटी 18 साली जेव्हा स्वामीनाथन साहेबांना भेटलो होतो, मी पांडेचेरला गेलो होतो, परत येताना मला असताना भेटलो स्वामीनाथन फाउंडेशन मध्ये. इतका आनंद झाला त्यांना की विचारता सोय नाही. आणि ते म्हणाले की तू त्यावेळा निर्णय घेतला, कारण माझ्या वडिलांना ते बोलले, आय प्रॉमिस यू दॅट ॲट हिज एज ऑफ 40 यू विल बी ऑक्युपाइंग माय चेअर. इव्हन त्यावेळेला स्वामीनाथन साहेब डायरेक्टर जनरल अँड सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होते. माझ्या वयाच्या 40शीला मी त्या खुर्चीत बसतो असतो, टॉप मोस्ट कॅडर, म्हणजे त्याच्यावर काहीच नाही. पण ते सोडून दिलं मी. आणि मग स्वामीनाथन साहेब आता बोलले की तुझा आत्मविश्वास लक्षण आहे. इकडे रावसाहेब मला तेच बोलले होते कन्फर्मेशन देण्यात आलं. आणि ज्या दिवशी तू मला बोललास की तुम्ही मला काय नोकरी दिली तरी करणार नाही, however small, to have my own industry is my dream and I will have it. तुझ्या डोळ्यातली जी चमक होती ना, मी त्या डोळ्यावर फिदा झाला. आणि त्या क्षणी मी निर्णय घेतला होता की तुला कधीच सोडायचं नाही. म्हणजे परत मी हे सांगेन की संस्कार, तुमचा आत्मविश्वास आणि कम्युनिकेशन स्किल ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. बांधून दिलेली शिदोरी आणि शिकवलेलं ज्ञान आयुष्यभर उरत नाही. आणि तुम्ही ज्योतिषाचा उल्लेख केला म्हणून म्हणतो, त्याच्यातलं एक गीत आहे कठार काळजात पुस्तकामधून, तळहाताच्या रेषांनी का सहज सुखा भोगी कोणी, स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. तर हे जे आहे तळहातावरच्या रेषा, अर्थात मला मी 9वीत असताना माझ्या मित्राचे, माझ्या वडिलांचे मित्र, मोठ्या भावाचे मित्र आले होते. सगळ्यांचं भविष्य बघितलं, आईने माझंही सांगितलं. आणि त्यांनी जर सांगितलं, जर तुम्ही बघितलं, ते ऐकलंच जातं, परत मन कणखर कसं पाहिजे. ह्याच्या हातावर शिक्षणाची रेषाच नाहीये. हा मॅट्रिक सुद्धा पास होणार नाही. माझ्या समोर सांगितलं, आई रडली अक्षरशः, कसं होणार रे तुझं. वडील चिंताग्रस्त झाले, हा इंजिनियर व्हायचं म्हणतोय पण इथं असं सांगताय त्याचं भविष्य. मी आरोग्य तुम्ही काळजी नका करू, माझ्या हातावर रेष नसेल पण कोणीच शिकलं नाही एवढं मी शिकून दाखवेन तुम्हाला. हातावरच्या रेषांमुळे माझं नशीब घडणार नाही, माझं नशीब बिघडणार. उद्धरेत आत्मा. आता गीता परत परत संस्कार संस्कृती म्हणून गीता जीवनात आवश्यक आहे. लहानपणापासून गीता शिकलो म्हणजे नुसती पाठ केली नाही, अर्थ वाचला. इंग्रजीत नाही वाचला, मराठीत नाही वाचला. डॉक्टर ॲनी बेसंटचं इंग्रजीतनं म्हणजे ऑथेंटिक मानतो मी. इंग्रजीत जर तुम्हाला हे करायचं तर मी इंग्रजीतही गीतेवरती बोलू शकतो, गुजरातीत 9 भाषा येतात. तर उद्धरेत आत्मा आत्मानम नात्मानम अवसादयेत. वामनराव पै गुरुजींच्या भाषेत तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे जे आहे हे महत्वाचं, हे मनोबल मला मिळालं. आणि मग नोकरी सोडली, व्यवसायात शिरलो, भांडवल नाही, काहीच नाही, परंपरागत कुलकर्णी. पण परत इथे निर्णय घेणं, ऑब्झर्वेशन, विवेक महत्वाचा असतो. म्हणून संस्कार आणि अभ्यास जो असतो, मी त्याला बघितलं काय करता येईल मला बिल भांडवली. नाशिकमधल्या मोजक्या इंडस्ट्री आणि इथले डॉक्टर कुठलंही मॉडर्न उपकरण बिघडलं तर परावलंबी होते. पुण्या मुंबईशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळेला ट्रंकाउन लागेल याची गॅरंटी नाही, लागला माणूस भेटेल याची गॅरंटी. म्हणजे एकदा काही बिघडलं 15 दिवस शंख काढायचा. ही संधी मी घेतली. संधी मिळत नसते. विवेकानंदांचं वाक्य,
यू हॅव टू क्रिएट अन ऑपॉर्च्युनिटी. संधी मी निर्माण करायची असते. परत विवेकानंद इथे कामाला. म्हणून परत संस्कार, अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. आणि ह्या सगळ्यात मग विज्ञान आपोआप उभं राहतं. मी विज्ञान उभं करायला गेलो ह्याच्याशिवाय तर उभं राहणार नाही, हे 100% लक्षात घ्या. पण संस्कृती आणि अध्यात्म या दोनाचा एक जर मी हे करत गेलो, विज्ञान आपोआप उभं राहतं. ग्रेट, खूपच छान. म्हणजे हा पॉडकास्ट अजून 2-3 तास जरी चालला तरी आम्ही विषय खूप मोठा आहे, समजायला कठीण आहे, अनुभवायला खूपच छान आहे. आणि तुमच्या मुलांना घडवायला सोनेरी संधी आहे. ही संधी तुम्ही निर्माण करा. कमेंट टाका. आपण सरांना पुन्हा एकदा विनंती करू की आमच्या या चॅनलवर या. सर, तुम्ही आज अत्यंत व्यस्त दिनचर्येतून तुमच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून आम्हाला भेटलात, आमच्या चॅनल्सच्या सबस्क्रायबर्सला भेटलात, त्यामुळे मानावं तेवढे आभार कमीच आहे. पण तरी सुद्धा जाता जाता अजून एक प्रश्न विचारेल. आपण खूप वेळा बोललात योग, तो लागूही होतो. आणि तुम्हाला एक गंमत योगायोग सांगते की आज आपण पुनर्जन्मावरही बोलला, योगायोगावरही बोलला. उद्या माझं पुनर्जन्मावर पुस्तक प्रकाशित होणार आहे. अरे वा, त्यामुळे योगायोग म्हणजे सहज आठवलं म्हणून सांगते. तर आमच्या या चॅनल बद्दल, या शास्त्राबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना, श्रोत्यांना मी एकच विनंती करेन की भाकड गोष्टींच्या, भाकड विचारांच्या मागे लागू नका. स्वतःचा आत्मविश्वास उभा करा. मी जे एकच मुद्दा आतापर्यंत कव्हर केलेला आहे तो म्हणजे माइंड पॉवरफुल करणं, मन बळकट करणं. फक्त आता पुढचे 2 मुद्दे सांगून ठेवतो, परत पुढे आपण विवेचनात त्याच्यावरती भर देऊया. आपण पहिली गोष्ट, सगळ्या गोष्टी हरतो मनाने, जिंकतो मनाने. मी ते लंका दहनाचाही प्रसंग त्याच्यात पुढे सांगेन. त्यामुळे मन पॉवरफुल असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर पाठीचा कणा नसलेला आयुष्य आहे. दुसरं, नुसतं पॉवरफुल असून उपयोग नाही, पण ते प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे. म्हणजे विकासात्मक माझे विचार असले पाहिजेत. पुढे जायचंय, आणखीन वर जायचं, आणखीन वर जायचंय. आणि याच्यात मी एकच सांगेन, लोक म्हणतात स्काय इज द लिमिट. मी याच्याशी सहमत नाही. स्काय इज द बिगिनिंग हे माझं वाक्य आहे. आय डोंट अग्री विथ स्काय इज द लिमिट. स्काय इज द बिगिनिंग. मी का मर्यादा स्वीकाराव्यात? मर्यादा मीच माझ्या घालून घेतो. मला कुठल्याही मर्यादा नाहीये. परमेश्वराने मला जी कारण काय, गीतेत भगवंताने सांगितलं आहे की सर्वस्व अहम हृदय सन्निविष्टो ममैव अंशो जीव लोके जीव भूत सनात. जर तो परमेश्वर माझ्या आत बसलेला आहे तर माझ्या केवढी ताकद आहे, माझ्या केवढी क्षमता आहे ही जाणीव घ्या. आणि मग माइंड प्रोग्रेसिव्ह बनवा. परंतु मी पॉवरफुल बनलो, प्रोग्रेसिव्ह बनलो तर रावण बनू शकतो, कंस बनू शकतो, जरासंध बनू शकतो. आणि हे समाजाला, संस्कृतीला, अध्यात्माला घातक आहे. हे नकोय. समाजाला इथे राम हवाय, इथे कृष्ण हवाय, इथे ज्ञानेश्वर हवे, इथे एकनाथ हवे, इथे कालिदास हवाय. आणि त्याच्यासाठी तिसरा गुण जो अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्याशिवाय हे 2 गुण उपद्रवी ठरतील, आणि तो तिसरा गुण म्हणजे माइंड शुड बी सेन्सिटिव्ह. संवेदनाक्षम माझं मन असलं पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करेन की माइंड पॉवरफुल करा, प्रोग्रेसिव्ह करा, आणि त्याच सोबत सेन्सिटिव्ह बना. आणि सेन्सिटिव्ह बनण्यासाठी परत संस्कार महत्वाचे आहेत, संस्कृती महत्वाची आहे, अध्यात्म महत्वाचे आहे, परंपरा महत्वाची आहे. त्यामुळे मला त्याची आवश्यकता आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, पसायदान तुम्ही वाचा. अशी प्रार्थना कुठल्याही भाषेत, कुठल्याही संस्कृतीत जगात नाही. मला 9 भाषा येतात, भरपूर मी अभ्यास केलेला आहे जगभर, पण अशी प्रार्थना आहे. आता विश्वात्मके देवे म्हटलेलं आहे, अमुक देव म्हटलेलं आहे. जो जे वांछील ते लाभो. म्हणजे प्राणी जातो, म्हणजे सगळ्यांना, मग मनुष्य, प्राणी, झाडं, बिडं सगळं निसर्ग आला त्याच्यात. म्हणजे इतका विशाल दृष्टिकोन. हे सेन्सिटिव्ह मांडले. म्हणजे मी उदाहरण का देतोय, सेन्सिटिव्ह म्हणजे काय, सर्वांसाठी सर्व भूत हिते रतः, हे जे आहे असं सेन्सिटिव्ह माइंड आपलं असू द्या. आणि जर असेल तर खरं भगवंताने आपल्याला मनुष्य जर दिलेला आहे 84 लक्ष युनिटनं, त्याचं सार्थक आपण केल्यासारखं होईल. नाही तर जन्माला आला हेला, उंची वाहता वाहता मेला. किंवा आपण लहानपणी कविता शिकत होतो सोमवार मंगळवार शिकायला,
सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे आणि होत सिकन ऑन फ्रायडे, वसन ऑन सॅटर्डे, डाईड ऑन संडे, दॅट इज द एंड ऑफ सॉलोमन ग्रँडी. असा सॉलोमन ग्रँडी आपला गुण आहे हे जर वाटत असेल तर हे 3 गुण महत्वाचे आहेत. आणि या 3 गुणांसाठी आवश्यक असलेल्या ताईने ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ह्याकडे अत्यंत गांभीर्याने तुम्ही बघा आणि जीवनामध्ये हे अंगीकारा. तुम्हाला परमेश्वर सर्व शक्ती देव, सन्मती देव ही माझी शुभेच्छा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईब वर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.